लोणी डिस्को डोसा असं बघा काय तरी डोसा इडली सांबार चटणी चटणी हे जे आहे ते तुम्ही नंतर करत बसा. हा व्हिडिओ पहिला बघा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर आपण जे हे फूडचे सिरीज करतोय त्यामध्ये आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे सोलापूरमधले बेस्ट डोसा आपण कुठं खाऊ शकतो. तर आपण आज सोलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डोसा खाणार आहेत. पण यावेळेस मी एकटा खाणार नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी सगळ्या ठिकाणी एकटा तितका डोसा खाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मी माझा एक सोलापूरचा मित्र आहे, तर त्याला मी माझ्या व्हिडिओमध्ये इन्व्हाइट करतो. त्याचं नाव आहे गणेश निंबाळे. खरं तर हा माझा वन ऑफ द फेवरेट क्रिएटर पैकी एक आहे. मी यांचे व्हिडिओज इम्पॅक्ट मोशन वरती वगैरे सतत बघत असतो. याचा जो वहिनींचा कॅरेक्टर आहे तो खरंच खूप भारी तो व्हिडिओज करतो. पहिलं रेकमेंडेशन जे होतं ते दिलं होतं गणेशने, आणि त्याच्या रेकमेंडेशन नुसारच आपण इथं आलोय दावणगिरी लोणी डोसा खायला. पण जिथे थांबलोय त्याच्या अलीकडे चौक आहे मुंगळपेठ पोलीस चौकीचं चौक आहे. त्याच्या थोडं पुढे आलात की तुम्हाला इथे दिसेल ओम साई दावणगिरी डोसा. माझं त्या चौकामध्ये शॉप आहे, त्यामुळे माझं इकडं सारखं येणं जाणं असतंय. चला तर जास्त वेळ इंट्रोडक्शन मध्ये न घालता आपण डायरेक्ट जाऊ आणि डोसा खाऊ. एकच मिनिट हा एकच मिनिट. आता आपण यांच्याकडे ऑर्डर केलेला आहे लोणी डोसा. दावणगिरी लोणी डोसा, आणि दुसरा आहे तो म्हणजे लोणी डिस्को डोसा. असं बाई काय तर जे होण्यात गेले की डिस्को केल्यासारखं कट डोसा पण भारी असते. मी आले की कट डोसा खातो इथे. मला हे डोसे खायचे आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगायचे कसे काय नाही. मी अशी चटणी बघून ठेवाय यामुळे सोलापूरकरांनो तुमच्या म्हणजे आता मी पण सोलापूरकरच आहे, पण आपल्या सगळ्यांसाठी खाली एक लाईक द्या आणि खाली कमेंट मध्ये सांगा की आपल्याकडे चटण्या किती भारी असं. बाय स्मूथ आहे. याची जवळपास जी थिकनेस आहे ती चांगली जाड थिकनेस आहे. हा तर याची चांगली थिकनेस आहे आणि हे एकदम स्मूथ आहे. आपण टेस्ट करून बघू. हा मी पातळ आहे, छान आहे. चावायची जास्त कष्ट नाही. त्यांनी जे आतली मसाला त्यांनी जो लावलाय कांदा लसूण आणि अंबारीचा जो काय कांदा लसूण मसाला आहे ना, त्याला 100% मार्क आहे माझ्यावर. यांची चटणी कशी आहे माहितीये का, आज जाते घटवाली आणि वरती आहे ना वरती पाणी पातळ. म्हणजे जास्त तिखट पण नाही पडत ना, जास्त सफा पण नाही, मिडियम आहे. बाकी छान आहे, उत्तम आहे, गोड आहे, आल्हादायक. हा. तर आता आपण नेक्स्ट ट्राय करणार आहोत बॉम्बे डिस्को डोसा. इथं मात्र मला बटाट्याची भाजी स्किप करता नाही येणार. वरतीच लावलेत ते. तुम्हाला सांगतो, उत्तप्पा मोठं उत्तप्पा असला ना, तुमचं पोटच भरता खाल्ले की. तुमचं पोट मोठं असलं मग अजूनही खाऊ शकता तुम्ही. आपलं तर पेटी पॅक होतं, लगे पॅकच होतं. पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर आहे. मला असं वाटतं यांनी जरा घट्ट चटणी पण ठेवायला पाहिजे. मला याच्यापेक्षा तो डोसा आवडता. तो का डिस्को डोसा तो आवडतो. फुल्ली लोडेड आहे, एकदम स्ट्रॉंग मसाले आहेत ना, स्ट्रॉंग मसाले. त्या स्ट्रॉंग मसाल्यांचा फ्लेवर एकदम लागून यायला लागतो. आता आपण ट्राय करणार आहोत लोणी कट डोसा. हे सोपं गणित आहे. याला कट डोसा का म्हणलाय, कारण मी कट करून दिली. कट करून दिलं. शिट, मला माहितच नव्हतं. बरं सांगितलं. ಹೆಂಗೈತಿ ಚಲೋ ಐತಿನಿಲ್ಲ ಹೆಂಗೈತಿ ನಂದು फेवरेट कन्नड स्वल्प बरं. मी विचारलो म्हणजे कसं आहे सांग माझं फेवरेट. त्याच्यामध्ये जास्त मसाले नाही आहेत. जसं ते बॉम्बे उत्तप्पामध्ये आणि जो आपण घेतलेला डिस्को उत्तप्पा होता त्याच्यामध्ये जसं जास्त पद्धतीचे मसाले होते, इतके पद्धतीचे जास्त मसाले नाही आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला एकदम असा नॉर्मल सॉफ्ट पण विथ फ्लेवरफुल डोसा काय थोडंसं तिखट. हा थोडं ठीक आहे, जास्त तिखट नाही आहे, नाही थोडंसं वेगळी चव येते, त्याचा फ्लेवर आहे. तर अशा पद्धतीचा जर डोसा खायचा असेल तर तुम्ही हा कट डोसा गणेशचा आवडतीचा डोसा खाऊ शकता. बाकी मला आवडला हा डोसा, पण मला इन जनरल या तिघांपैकी मला डिस्को डोसा आवडतो. पण हा 2 नंबर वरती आहे. हा असं मला वाटतं. पिझ्झा किलो ज्याला की मी चुकून डोसा ऐवजी उत्तप्पा ऐवजी डोसा वगैरे म्हणतात ते 3rd नंबर. पुण्या चौकाला सोलापुरात काय सांगू तुम्हाला. हा ना. तर उखाड्यावरून तुम्हाला सांगतो की ही जी आपली पुढची सिरीज आहे ना, ते पुढची सिरीज फॉलो करत राहा, खाली जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सोलापूरमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणते ड्रिंक्स पिऊ शकता. ड्रिंक्स म्हणजे पेय ड्रिंक्स नाही,
पण कोणते कोणते जे ड्रिंक्स आहेत ते पिऊ शकता. त्याबद्दलचा एक सोलापूरमधला व्हिडिओ मी तुम्हाला या उन्हाळ्यामध्येच देणार आहे. होपफुली की तो लवकरच येईल. तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून. डोसा खाण्यासाठी आपण सोलापूरमध्ये सगळीकडे फिरतोय. दुसऱ्या स्पॉटला आम्ही आलोय जोडबसवना चौकापासून जवळच असलेल्या, म्हणजे जर तुम्ही जोडबसवना चौकापासून पाणी टाकीकडे जायचा रोड आहे त्या रोडच्या अपोजिट साईडला एक आतमध्ये बोळ आहे आणि त्या बोळामध्ये तुम्हाला हे हॉटेल दिसेल जे आहे साई टिफिन्स. कडक बटर पनीर डोसा आणि दुसरा आहे तो म्हणजे शाही डोसा, 2 डोसे. तर आता आपण यांच्याकडे ऑर्डर केलाय एक कडक बटर पनीर डोसा आणि दुसरा आहे तो म्हणजे शाही डोसा. आता त्यांनी आणून दिलाय बटर पनीर डोसा, कडक बटर पनीर डोसा, शाही डोसा. हा डोसा दिलाय, चटणी दिली, सांबर आहे, लाल चटणी. तुम्हाला इन जनरल एक गोष्ट सांगतो की सकाळी सकाळी आम्ही ज्यावेळेस इथं हॉटेलमध्ये एंट्री केली, हॉटेल खूप चांगलं स्वच्छ ठेवलंय. सोबतच तुम्ही इथल्या टीव्ही वरती ना देवाची पूजा करायला आहे आणि त्याची मंत्र म्हणतात. या गोष्टीमुळे सोबतच त्यांनी इथे देवपूजा केली आहे आणि हा सगळा जो ऍटमॉस्फिअर आहे तो एकदम स्पिरिच्युअल झाला आणि एवढं भारी वाटायला लागलं इथं बसून जेवण्यासाठी. खरं तर हे असं प्रत्येक हॉटेलनी केलं पाहिजे. साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये आल्यासारखं वाटायला लागले. बिग थम्स अप यांच्यासाठी. त्याला आम्ही खातोय कडक बटर पनीर डोसा. त्याच्यावरती एवढं सगळं त्यांनी टॉपिंग्स टाकून सुद्धा ते कडक आहे. हो, मला व्हिडिओ मध्ये कळून येणार नाही आहे. मी आतापर्यंत जेवढी डोसे खाल्ली ही चव मला कुठेच नाही भेटली. खरंच खरंय वेगळं आहे. त्याच्यात त्यांनी लोणी लावलेला आहे. इतकं कडक त्यांनी केलं, मला आवडला. काहीतरी वेगळं आहे, नवीन आहे. सोलापुरात भारी डोसा आहे सगळ्यात. जर तुम्ही सोलापूरमध्ये राहताय किंवा सोलापूरला कुठल्याही कारणास्तव येताय आणि तुम्ही जर डोसा लावर असाल ही जागा. आणि चुकून सुद्धा विसरू नका, चुकून सुद्धा. कडक बटर पनीर डोसा. एक पीस बिडून खायचं पद्धत आहे काय? पद्धत आहे. त्यांनी आम्हाला एक प्रो टिप दिली की जर तुम्ही हा शाही डोसा खात असाल तर आपण जसं चपातीला आतमध्ये लोणचं वगैरे लावून रोल करून खातो ना, तसंच हा शाही डोसा असा उचलायचा आहे आणि असाच बुडवून खायचं. पिझ्झाचं पीस पिझ्झाच्या पीस सारखं खायचं. दुसरी दोन्ही पण चव वेगळे आहेत. एवढं लेअर आहे ना, मस्त लेअर. याच्यामध्ये काय काय घातलंय? चीज, पनीर, लोणी, कांदा, टोमॅटो आणि यांचे मसाले. मला एकदा मी स्टफिंग दाखवतो याची. त्यांनी अशी स्टफिंग केलेली आहे आणि हा जो आहे तो एकदम कडक आहे. आता आम्हाला हा डोसा एवढा आवडलाय की आम्ही आता हे असं बोलत करत नाही. तुम्ही या इथं हा डोसा खावा आणि रिव्ह्यू तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत आम्ही हा डोसा खातो पडतो. तर आपण आता आलोय तिसऱ्या ठिकाणी जिथं आपण डोसा ट्राय करणार आहोत. त्या जागेबद्दल तुम्हाला सांगतो की याचं नाव आहे आनंद भुवन आणि हे सोलापूर मधलं वन ऑफ द ओल्डेस्ट आहे सर्विंग हॉटेल आहे सध्याला. मी लहान असतानापासून येत होतो. जे की अजून सुद्धा हे फूड सर्व करतात. यांची स्पेशालिटी म्हणजे यांच्या इकडे इडली वडा वगैरे फेमस आहे, परंतु आज आपण यांच्या इथं ट्राय करणार आहोत ते आहेत डोसे. खास डोसा खायला आणि आम्ही ऑर्डर केलंय एक बेंगलोर डोसा आणि एक मसाला डोसा. त्याला त्यांनी आता आमच्या समोर आणून ठेवलाय तो आहे बेंगलोर डोसा. हे आणून ठेवलाय त्यांनी मसाला डोसा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणी त्यांनी आपल्या समोर आणूनच ठेवलंय. खायचं असेल तर खावा, नाही खायचं असेल तर तरी पण खावा. खावाच लागतंय. तरी खावा लागेल. हे लावू मी आतमधून लावू. अशा पद्धतीने विरघळत आहे. हुशार आहेस. बटर लावण्यामध्ये माहिर आहे. हा, तर मला यांची जी आवडते ती म्हणजे चटणी. काय माहित नाही पण मला आवडते. पहिल्यांदा आपण खाणार आहोत तो आहे बेंगलोर डोसा. बेंगलोर डोसा एकदम स्पंजी आहे. जसं तुम्ही बघू शकता याची थिकनेस जाड आहे. आपण अगोदर बघितली होती ती एकदम सॉफ्ट होते. हो, हे पण सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि याच्यामध्ये दुसरं तिसरं काय नाहीये. म्हणजे आतमध्ये त्याला गार्निशिंग केलेलं नाहीये किंवा
भाजी वगैरे नाही, मसाला वगैरे नाही, एकदम बटाटा प्लेन वगैरे. सॉफ्ट, बटाटा पण नाही आहे, एकदम प्लेन सॉफ्ट आणि एकदम मऊ मऊ आहे. मऊ आहे. हा जो डोसा आहे ना, हा एकदम पोरस डोसा आहे आणि पोरस असल्यामुळे याच्यामधले जे आतमधले जे लेयर्स आहेत किंवा जे पोर्स आहेत, पोर्स असे दिसून येतात. हेवी नसणार आहे हेवी नसतं. पण जाड असणार. मी सांबार नाही खाणार आणि मला सांबार मुळात नाही आवडत, कुठलंच नाही आवडत. पण चटणी भाजी तर मी चटणीसोबत ट्राय करतो. ओके. वेगवेगळं टेस्ट आहे चटणीची. चटणी वेगवेगळ्या ठिकाणी जावा सोलापूरमध्ये वेगवेगळी चटणी लागते. मला ही दाळव्याची चटणी वाटते. कुठला डाळतो? जरी दाळव्याला काम करतो. फुटाणा. हा फुटाणा. बरं, आम्ही सांगत जरी नसलो तरी या फूडचं सगळ्या म्हणजे आम्ही जिथं काय फूड ट्राय करतोय तर त्या सगळ्या फूडचा रिव्ह्यू तुम्हाला इथं लेफ्ट कॉर्नरला दिसत असेल. तू इकडे काय दाखवतोस? एडिटमेंट टाकणार आहे. इकडे लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला तो फूडचा रिव्ह्यू दिसत असेल तर आणि तो रिव्ह्यू तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिसेल. तर मी जिथे आज डोसा खायला गेलो त्या सगळ्या ठिकाणचा फूड रिव्ह्यू तुम्हाला इथं आणि इथं मिळेल. यार भारी आहे. आणि हे जे लोणी लागायला लागलं, हे उत्तम काम केलं तू. आज जे लोणी लावायचं काम केलंय. मी सांगितलं की मी मस्कारावाला फेमस आहे. तुमचं पोट भरणार आहे इथं आलं की. व्हिडिओ बघून पण यस. स्मूथ पण आहे ना, तो स्पॉन्जी आहे ना डोसा. गाडा. आपण आता मसाला डोसा आत काय बघू आपण. आज काय तर आतील भागात प्रवेश करू आपण. मसाला डोसाच्या आतील भागात काय भाजीच असणार आहे. अरे पण वाटतं तेवढा लहान नाही आहे, मोठा डोसा आहे. खरंच भाजी खाऊन बघतो. खरंच भाजी खाऊन बघतो. आशिष म्हणला तर मग एकदा. हा. भाजी एकदम भारी आणि आहे. असं तोंडात घालली विरघळायला लागलाय. भाजी एक नंबर आहे. या खावा. तोपर्यंत आम्ही खातो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं होतं तेच म्हणणार होतो मी पण. डोश्यामध्ये बटाट्याची भाजी आवडत नाही आणि या भाजीनं मला साफ मोठे ठरवलं कारण मला आता ही भाजी आवडायला लागली. मी म्हणलं बटाटा भाजी, म्हणलं का तू माझ्याबरोबर का असं काय करतोय. आणि खाऊन खरंच बघ. भारी आहे. मी लिटरली सांगतो मला बटाट्याची भाजी डोस्यामध्ये नाही आवडत पण ही जी भाजी आहे एक नंबर. द्वाशी बटाटा भाजी चटणी. हे लहानपणापासून सवय असते आपल्याला चटणी सोबत खायची आणि कधी तर कोणाला बटाटा सोबत खायची. आणि तुम्हाला सांगतो ही जी बटाट्याची भाजी आहे ती भाजी फुल फ्लेवरफुल आहे. त्याच्यामध्ये कांदे आहेत, लाल मिरची आहे. एक नंबर. आम्ही आता हा व्हिडिओ एंड करणार आहे. एंड करताना काय बोलणार आहे ते ऐकून जाऊ. तोपर्यंत आम्ही हे खातो. तर आम्ही आज 3 हॉटेल्स ट्राय केले. ओम साई, त्यानंतर दुसरं होतं साई आणि तिसरं होतं जे आनंद भुवन. या सगळ्या हॉटेल्समध्ये आम्ही डोसा खाऊन झालाय. आम्ही जिथे जे डोसे खाल्ले त्या डोस्यांचा रिव्ह्यू तुम्हाला लेफ्ट हँड कॉर्नरला दिसेल. तुम्ही गणेशला फॉलो करू शकता. करा. गणेश खूप चांगले कंटेंट करतो. आणि गणेश तू पण सांग आशिषला फॉलो कर. आशिषला फॉलो करा. आशिष नागमोडेला फॉलो करा प्लीज. आशिष नागमोडेला फॉलो करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचा सोलापूर मधला आवडता डोसा कोणता आहे आणि या 3 ठिकाणापैकी तुम्हाला कोणता डोसा आवडला ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकताय. सोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकताय. मी इंस्टाग्रामवरती लय ऍक्टिव्ह असतो. तुमची स्वतःची काळजी घ्या. सोबतच फूड खात राहा, मस्त राहा, झकास राहा, एकदम बिंदास राहा. आणि प्यायचे व्हिडिओ पण येणार ना. सोलापूर मधले असे कोणते ज्यूस ठिकाण आहेत जिथे तुम्हाला चांगले ज्यूस आणि थंड शीत पेय कुठे तुम्हाला प्यायला मिळतील तर त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही करतोय. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तेवढाच नाही करतात ना तेव्हा सांगा करून टाकतात काय टेन्शन घेऊन. मी सांगायला करते करतील. ओके डन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरती तुम्हाला असेच फूड रिलेटेड व्हिडिओज पण मिळतील. सोबतच मी बाहेर फिरायला पण जात असतो कुठेतरी. ट्रॅव्हल तर तुम्हाला ते ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा बघायला मिळतील. तर होय, थँक्यू. थँक्यू. अंटिल देन बाय बाय.